आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगौरव आपण करतो आहोत. मित्रांनो, एक होतं गाव, महाराष्ट्र ज्याचं नाव, आणि ज्यांनी स्वराज्य घडवलं, शिवछत्रपती त्यांचं नाव. राजे शिवछत्रपतींच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करूयात. पुनश्च एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व लाडक्या मान्यवर प्रेक्षकांचं, सर्व मान्यवर पाहुण्यांचं, अतिथीगणांचं, सर्व आदरणीय ऑफिशियल टीमचं आणि माझ्या सर्व लाडक्या खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकताय. चौक आणि संपूर्ण खालापूर परिसर, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जो आवाज सातत्यानं आपल्याला मैदानावरती दुमदुमताना ऐकायला मिळतोय, अगदी मोकळ्या मनाचं आणि गोड व्यक्तिमत्व अजिंक्यजी भौड सर एका कॉलवरती या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून आपण हार्दिक सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करूयात. रायगडाचा बुलंद आवाज आपण सर्वजण ऐकतात. निश्चितच जाऊया मैदानावरती. दोन विजेत्या संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. खांडस संघाचा 12th मॅन या ठिकाणी पाठवा मित्रांनो, आणि आपल्या दोन्ही सबस्टिट्यूट प्लेयरची नावं या ठिकाणी आमच्या 12th मॅनना तुम्ही द्या. दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपण देत आहोत. जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. दोन मातब्बर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. एका संघाला परास्त केलं आणि त्यानंतर मैदानावरती पुनश्च एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी दोन विजेत्या संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच तुम्ही एन्जॉय करू शकाल. अतिशय दर्जेदार हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनदादा झांजे, प्रशांतदादा झांजे आणि संपूर्ण झांजे ब्रदर्स आणि जय हनुमान वरई आणि कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. त्याचबरोबर प्रसाददादा थोरवे साहेबांच्या शुभ आशीर्वादानं आणि निश्चित हुतात्मा स्मारक समिती मानिवली, ग्रामस्थ मंडळ वरई आणि सुशांत डेव्हलपर्स आणि या परिसरातील सर्व क्रीडा रसिकांच्या अगदी स्वप्नातून साकार होत असताना हा संपूर्ण सोहळा आपण पाहताय. कर्जत प्रीमियर लीग आणि या स्पर्धेची दुसरी रात्र या ठिकाणी सुरू झालेली आहे. बिग फाईट मॅच. विजेत्या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. दोन कॉन्फिडन्स वाढलेले संघ मैदानाच्या आतमध्ये झोसतायत. एका बाजूनं आगरी वॉरियर खांडस आणि त्यांच्या विरोधात रुद्रवर्धन 11. दोन्ही टीमला पुनश्च एकदा लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन. सलामीची जोडी मैदानात. पहिलाच बॉल स्टाईल मध्ये उडवण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. फिल्डर पाठलाग करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा. हाताला दिलाय चटका आणि त्यानंतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिल्या 4 धावा. चौकार. चार मिळतायत. या अगोदरच्या मॅचचा हिरो राहिला, ज्यानं अर्धशतक झळकावलं आणि आपल्या टीमसाठी विजयाचा पहिला दरवाजा उघडला, तो रोशन आढाव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. इथे आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना पहिल्याच बॉलवरती मिळालेल्या 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल याबाबतीत शंका नाहीये. अतिशय दर्जेदार सुरुवात. इथे पुन्हा एकदा उडवलंय मिड ऑफच्या डोक्यावरनं. फिल्डर आहे लॉंग ऑफला. जाळ्यात पकडलंय. बिग फिश इन द ट्रॅप. सीमारेषेवरती टिपलाय झेल आणि संपलाय रोशन आढावचा खेळ. पहिला फलंदाज जेरबंद, पहिला मोहरा गारद, पहिला सुभेदार मैदानाच्या बाहेर. विकेट. एकटा मराठी वाघ. शिवछत्रपतींच्या पवित्र स्मृतींना उजाळा आपण देऊयात. रायगडमध्ये आल्यानंतर नाही द्यायचा तर कधी द्यायचा मित्रांनो. निश्चितच मैदानावरती तुम्ही पाहताय बिग फाईट मुकाबला. सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती 4 बाजी राहिली रोशनची. त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना गोलंदाज विक्रांत वेहळे, ज्यानं उत्तर देत असताना सांगितलं, मित्रा मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये, आणि विकेट या ठिकाणी संपादित केली. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट मिळाली पहिली. आणि इथे मॅचला खरी सुरुवात झाली आहे. ज्या रोशननं मैदानावरती अगदी आपण पाहताय वन साइड हिरोची भूमिका पार पाडली होती, तो रोशन मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी फलंदाज शुभम गायकवाड आलाय. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती स्ट्राईक वरती सज्ज होतोय.
कशा पद्धतीनं स्ट्राईक केली जाईल. गोलंदाज विक्रांत. इथे आपण पाहताय स्लॉक स्वीपचा अंदाज. फिल्डर आहे सीमारेषेवरती. खेळपट्टी प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ देईल याचं काही अंदाज नसतो. फटका फसलाय, मिड विकेटला झेल टिपलाय आणि सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा मोहरा टिपलाय. फलंदाज बाद. अवघे गरजे पंढरपूर, जाहला नामाचा गजर. जगदीश दादा ऐनकर, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती या. इथे आपण पाहताय सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात आणि इथे संघर्षाला खरी सुरुवात झालेली पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र जिगरबाज गोलंदाजी करत असताना विक्रांत वेळेला तुम्ही पाहताय सलगच्या 2 बॉलवरती त्यानं 2 विकेट मिळवल्यात. नवीन बॅटर मैदानावरती आलाय, त्याच्या पुढे आव्हान असेल हॅट्रिक रोखण्याचं आणि गोलंदाजासाठी संधी असेल हॅट्रिक मिळवण्याची. विपुल ऐनकर आलाय, त्याला मात्र इथून अँकरचा रोल प्ले करावा लागेल. धावा सुद्धा बनवायच्या आहेत आणि विकेट सुद्धा वाचवायची आहे. मात्र मी मैदानात आलोय माझ्या टीमसाठी आणि माझ्या संघ मालकांनी दाखवलाय तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी. मैदानात आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विपुलच्या बॅटमधनं विपुल धावा यायला सुरुवात. चौकार. दोन विजेत्या संघांच्या दरम्यान ही मॅच आहे. मॅच रंगेल या बाबतीत शंका नाही. 4 चेंडू टाकून झालेत मित्र हो. 2 विकेट 2 चौकार. बिग फाईट मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. लेफ्ट हँडेड विक्रांत. इथे पहा कव्हरच्या डोक्यावरनं अगदी डोळ्यांचं पारणं फेडत असताना चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा वार. विपुलचा चौकार. मध्ये 3 चौकार 2 विकेट. अगदी आपण पाहताय तर भोंगे वाजायला सुरुवात झाली. म्हणजे खांडस संघ आनंदी आहे. लगेचच उत्तर दिलंय. विक्रांत सुद्धा चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली. 3 चौकार 2 विकेट आणि 1 डॉट असं संमिश्र षटक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाची सांगता धावफलकावरती 2 बाद 12 धावा 12. सुरेशभाई ऐनकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. 2 चौकार भावानं ठोकलेत. मैदानावरती त्याची गरज आहे. 3 चौकार आपल्याला टोटल पाहायला मिळाले. पहिल्या षटकात धावा 12 जरूर आल्या. मात्र 2 फिल्डरना 2 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवलं. ही विक्रांतची जमेची बाजू. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ विजेते आहेत. मैदानावरती आपल्या नावाचा डंका गाडलाय आणि निश्चितच मैदानावरती डंका वाजवत असताना विजयाचा झेंडा दोघांनीही गाडलाय. जबरदस्त मॅच मैदानावरती प्रदर्शित होत असताना दोन्ही संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 12 आल्या. दुसऱ्या बाजूने 2 विकेट मिळाल्यात. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज तयार होतोय. दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी गोलंदाज गणेश घारेच्या खांद्यावरती. जबाबदारी तो स्वीकारतोय. कॅप्टन आहे. चांगला चेंडू, प्रचंड वेग, अतिप्रचंड वेग पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला राईज केलं. वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. चांगली गोलंदाजी सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना निनाद कराळे आणि त्याला साथ देत असताना विपुल ऐनकर ही जोडी. निनाद कराळे सॉफ्ट बॅट्समन आहे. निश्चित आपण पाहिलं तर मगाच्या मॅच मध्ये स्वीट पॉइझनचं काम ज्यानं केलं. फटका फसलाय. फिल्डर येतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. चेंडू चांगला पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. बॅट्समन निनाद इज गॉन.
वरती शंका नाही. एकाहून एक धुरंधर खेळाडू दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी शंकर कोंडेला आपण पाहिलं. अप्रतिम झेल, चांगलं जजमेंट आपण पाहताय. तर दूरवरती जाऊन अगदी ग्राउंड कव्हर केलं आणि त्यानंतर चेंडूवरती अचूक नजर. फ्लड लाईट मध्ये असे कॅच पकडणं थोडं अवघड असतं. झेल टिपलाय. जगदीश भाई आणि सुरेश भाई ऐनकर यांच्या वतीनं या दोघांनी जर 50+ ची भागीदारी केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे एटीएम खुलं आहे भाईंचं. मात्र धावा कशा बनतील. लेगस्टम्पच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल येतोय. अवांतरची धाव मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक एक धाबेला इथे वेलकम केलं जातंय. एक एक चौकाराला वेलकम केलं जातंय. एक एक षटकाराला वेलकम केलं जातंय. खांडस टीमचे भरपूर प्रेक्षक इथे आनंद लुटतायत. तर दुसऱ्या बाजूनं रुद्रवर्धन हा संघ सुद्धा मित्रांनो हार मानायला तयार नाहीये. चांगली गोलंदाजी, जबरदस्त वेगवान मारा. गणेश घारे हे ते नाव आहे. कर्जत टेनिस क्रिकेटला आणि रायगडच्या टेनिस क्रिकेटला निश्चितच एक वेगळी उंची त्यानं दिली आहे. आपल्या टीमसाठी, आपल्या व्यावसायिक संघासाठी इथे मैदानावरती उतरलाय आणि आपल्या नावाची छाप तो सोडतोय. इथे सुद्धा क्वालिटी गोलंदाजी. बॅट फिरवतायत, संपर्क पाहायला मिळत नाहीये. टप्प्यावरती अचूक नियंत्रण. शॉट ऑफ गुडलेन्सचा मारा, प्रचंड वेग आणि त्याचबरोबर खेळपट्टी साथ देतीये. रायझिंग करत असताना सरळ चेंडू सीमारेषेच्या विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट येतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीची भूमिका या ठिकाणी अदा करत असताना, गोलंदाजाची भूमिका इथे पार पाडत असताना गोलंदाज गणेश खारे, वेगवान गोलंदाज. तेस्तरार कर्जत एक्सप्रेस. थोडासा रनवे मध्ये अडथळा. गणेश घारे मॅन फ्रॉम उमरोली गावचा मित्रांनो. क्रिकेटचा इतिहास जर तुम्ही उलटून पाहत असाल तर भल्या भल्या संघांना घाम फोडलाय. उमरोली या टीमचं ज्या ज्या वेळेला नाव लॉट्स मध्ये दिसतं ना, त्या वेळेला निश्चितच चर्चा व्हायला सुरुवात होते. अगदी ठाण्यापासून रायगडापर्यंत ज्या ज्या वेळेला उमरोली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरते त्या वेळेला एक एक प्लेअरचा इतिहास खोदून काढला जातो आणि खऱ्या अर्थानं मैदानावरती कामगिरी ते चांगली पार पाडतायत. समोरून आपण पाहताय मातब्बर बॅट्समन खेळतायत. त्यांना कशा पद्धतीनं उत्तर द्यायचं हे गणेश घारे इथे मात्र चांगल्या पद्धतीनं दाखवतोय. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे ते 14 वरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा अनप्लेएबल डिलिव्हरी. आपल्या नावाची आणि आपल्या वेगाचा परिचय या ठिकाणी देत असताना काय गोलंदाजी केली जातीये. उमरोली गाव म्हटलं म्हणजे वेगासाठी ओळखली जाणारी पंढरी आहे आणि निश्चितच वेगवान गोलंदाज गणेश घारेचा करिश्मा तुम्ही पाहिलाय. जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलाय. परिस्थिती गंभीर झाली आहे आणि या गंभीर परिस्थितीमध्ये आपल्याला खंबीर राहावं लागेल. धावफलकावरती टोटल बनल्या 14 धावा. पहिल्या षटकात 12, या षटकात फक्त आल्या 2 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 14. लय सुंदर आणि अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहताय. वरईच्या मैदानावरती लक्ष्मीबाई क्रीडांगण वरई या मैदानावरती अतिशय दर्जेदार स्पर्धा पार पडत असताना अगदी आपण पाहताय चारी बाजूला सुंदर तटबंदीच्या अंतर्गत या ठिकाणी बंदिस्त केलेलं अगदी आउटफील्ड अत्यंत लाइटनिंग असणारं हे मैदान. सुंदर मैदान. अगदी चारी बाजूला तुम्हाला पाहायला मिळत आहे स्टँड्स. अभिनव भारत स्टँड, आझाद हिंद सेना स्टँड, त्याचबरोबर नौजवान भारत स्टँड आणि चारी बाजूला तुम्ही पाहताय प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी सुंदर मुबलक व्यवस्था या ठिकाणी आणि या व्यवस्थेअंतर्गत ही स्पर्धा अतिशय खुलून आली आहे. त्याचबरोबर आपण चर्चा करतोय ज्या ज्या वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करतो, मैदानावरनं आल्यानंतर व्यासपीठाच्या आतमध्ये येत असताना मुख्य प्रवेशद्वारातून आल्यानंतर तुम्हाला हुतात्मा भाई कोतवालांचं एक जबरदस्त स्मारक पाहायला मिळतंय. त्याचबरोबर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर छत्रपती शिवरायांचं दर्शन तुम्हाला होतं. मंचावरती आल्यानंतर तुम्ही पाहताय तर भरपूर मुबलक आणि भलं मोठं व्यासपीठ या ठिकाणी आपल्या सर्व अतिथी गणांसाठी पाहुणे मंडळीसाठी या ठिकाणी उपलब्ध केलेलं पाहायला मिळतंय. डाव्या बाजूला तुम्ही पाहताय आमचा भव्य दिव्य समालोचन कक्ष. त्याचबरोबर आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमला या ठिकाणी सर्व बसण्याची व्यवस्था आमची
यूट्यूबची टीम, ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण हा कार्यक्रम कव्हर केला जातोय. गौरवजी सावंत सर आणि त्यांचे ऑफिशियल इंजिनियर प्रथमेश सर आणि त्यांचा संपूर्ण संच या ठिकाणी काम पाहतोय. क्वालिटी विथ क्लिअरिटी तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र आहे. अगदी आपण पाहताय घड्याळामध्ये 8 वाजता आहेत. प्राईम टाइमला एक जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. निमित्त आहे कर्जत प्रीमियर लीग, जबरदस्त स्पर्धा. नितीनदादा झांजे आणि प्रशांतदादा झांजे एवन जोडी, वरईकरांचा मान अभिमान सन्मान ज्यांनी सातत्यानं वाढवला. झांजे ब्रदर्स आणि त्यांचा मित्र परिवार यांचं मनापासून कौतुक. इथे फटका फसला होता, फिल्डर दूर वरनं आला, दैव बलवत्तर आणि धावा मिळतायत 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. एक धावेला वेलकम करतायत. विशेष कौतुक आपण पहिल्या बॉलपासनं, पहिल्या चेंडूपासनं आज करतोय. ज्या टीमनं बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त खेळ दाखवला, आगरी वॉरियर्स खांडस हा संघ आणि त्यांच्या फॅन्सचं विशेष कौतुक आपण करतो आहोत. इथे जागेवरनं टोलावण्याचा प्रयत्न उंच गेलाय, लांबी गाठेल का हा प्रश्न आहे. फिल्डर सीमारेषेवरती तैनात, त्यानं टिपलाय झेल, फलंदाज माघारी परतेल. विकेट इथे मिळालेली आहे. 1 मोर विकेट डाऊन. पाहिलं तर अगदी त्या नारळाच्या झाडापेक्षाही उंच गेलेला हा चेंडू त्यानं बरोबर जज केला आणि त्यानंतर इथे झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना झटका बसलाय. विकेट नंबर 4. फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज आलाय, पंकज बदे. इथे आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय. सीमारेषेवरती पुन्हा एकदा एक सुंदर झेल टिपलाय आणि 440चा झटका देत असताना आगरी वॉरियर खांडस या टीमला फलंदाज माघारी परततोय. पंकज बदे बॅक टू द पॅव्हेलियन. ती 5 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. आगरी वॉरियर खांडस हा संघ मैदानावरती संघर्ष करतोय. आता मात्र संघर्ष त्यांचा वाढलाय, संघर्ष त्यांच्या वाट्याला आलाय. क्रिकेटचा हा खेळ असाच आहे मित्रांनो. इथे क्षणात होत्याचं नव्हतं होत असतं. माणसाचं आयुष्य जगत असताना असू द्यात किंवा क्रिकेटच्या मैदानावरती कधीही काहीही घडू शकतं. क्षणभंगूर हे जीवन आहे मित्रांनो. इथे तुम्हाला कधी काय घडेल याची शाश्वती नसते. निश्चितच इथे आपण पाहताय ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल अगदी नाकासमोरून काढलाय. गोलंदाजी मार्कवरती गणेश घारे खऱ्या अर्थानं विघ्नहर्त्याची भूमिका इथे मैदानात पार पाडत असताना सुंदर गोलंदाजी करतोय. उमरोली गावचा ब्रँड पेश करत असताना वेगवान तेजतर्रार गोलंदाज, संघासाठी उपयुक्त खेळी. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःचा बचाव करत असताना फटका खेळलाय. सिंगल कंप्लीट झालीये. डायरेक्ट हिट करतायत. आत्मविश्वास इतका वाढलाय की त्यांना माहिती आहे डायरेक्ट हिट झालं नाही तरी सीमारेषेवरनं बॅकअप येतंय.
कुठल्याही प्रकारचं बॅकअप नसताना स्टंपच्या जवळ इतका वेगवान थ्रो मारणं हा सुद्धा एक कॉन्फिडन्स असतो आणि हा कॉन्फिडन्स आता मिळवलाय टीम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीये. अर्थातच रुद्रवर्धन 11 चांगले खेळतायत. वेल प्लेड बॉयज. चौथ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज गणेश घारे. कमबॅक करावं लागेल मित्रांनो. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. हा चेंडू सुंदर आहे. आउट स्विंगिंग डिलिव्हरी बीट करतोय. अगदी आपण पाहताय तर डिफेन्समध्ये बीट करणारे फार कमी गोलंदाज असतात आणि इथे आपण गणेश घारेला पाहताय. टप्प्यावरती सुंदर नियंत्रण आणि निश्चित आगरी वॉरियर खांडस या टीमला बॅकफुटला पाठवत असताना नेक्स्ट बॉल. इथे टोलवण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. दूरवरनं आलाय, पकडतोय, फेकतोय. 2 धावा मिळतायत. स्कोअर कार्ड वरती जोडतील. धावफलकाला जोडल्यानंतर धावफलक पुढे सरकेल 20 या धावसंख्येवरती. 21 धावा 21. 21 धावा धावफलकावर. स्ट्राईक वरती योगेश बदे आणि त्याला साथ देत असताना विपुल ऐनकर. फिरून मारण्याचा प्रयत्न, मात्र गती इतकी प्रचंड आहे की मात्र आपण पाहिलं तर टप्पा खाल्ल्यानंतर अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू जातोय विकेट किपरच्या स्वाधीन. विकेट किपर सुद्धा उरलेलं काम पूर्ण करतोय. कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारण्याची संधी तो देत नाहीये. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार योगेश बदे. नावाला साजेसा खेळ करावा लागेल. लाऊड अपील केलंय आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना गणेश घारेनं मैदानात वनवा लावलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. योगेश बदे इज गॉन. प्रशांत सांजे दादांचा योजन मानाचा. 4 मध्ये आपण आहोत. धावफलकाला मात्र इथून लगाम घातली आहे. चांगली गोलंदाजी करतायत. ज्या संघानं तब्बल 80 पर्यंत धावा कुठून काढल्या होत्या त्या टीमला इथे मात्र रोखण्यामध्ये यश मिळालंय. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्क वरती गणेश घारेला तुम्ही पाहताय. मात्र फलंदाजांचा इथून आपण पाहिला तर खरपूस समाचार त्यानं घेतला. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल आपण पाहताय 21 धावा 21. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये नक्की कशा पद्धतीनं सामना पुढे सरकेल हा एक प्रश्न आहे. पहिलाच बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारे हातापाता नव्हता. कदाचित खेळपट्टीनं बदललेला रंग असावा किंवा आपण पाहताय तर इथे बॅट्समनला बॅकफुटला दिलेला पंच असावा. मात्र गोलंदाजांचं कौतुक आपण सातत्यानं यासाठी करतोय. टप्प्यावरती नियंत्रण आणि गतीवरती नियंत्रण सुंदर राहिलं. चांगला चेंडू. ब्लॉक होल. चांगल्या पद्धतीनं स्वतःचा बचाव केलाय. समोरच्या दिशेला एक्स्ट्रा खबरला. दोघात मध्ये आपण पाहताय पुन्हा एकदा दोस्तीत कुस्ती. दुष्काळ आणि त्यामध्ये अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना अजून एक विकेट. धक्का क्रमांक 7. सामना पाहतोय. स्ट्राईक वरती बॅटिंग करत असताना बॅट्समन दीपेश नंबर 9 वरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. षटक क्रमांक 5 मार्गस्थ असताना गोलंदाज भावेश निरगुडा चांगल्या टप्प्यावरती मारा तो करतोय. संघासाठी उपयुक्त गोलंदाजी तो करतोय. इथे समोर खेळतायत. एक सिंगल कंप्लीट केली आहे.
सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड 23 ओव्हर नंबर 5 मध्ये आपण आहोत. 6 षटकांची मॅच आहे. 35 ते 40 धावा मित्रांनो आल्या तर काहीतरी फाईट जरूर करता येईल. क्रिकेटच्या मैदानावरती कधी काहीही होऊ शकतं. निश्चितच आपण नेहमीच पाहिलंय लो स्कोरिंग मॅचेस, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आत नेहमी पाहायला मिळाला आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि निश्चितच जसजसं वातावरण थंड होत जाईल धावा बनवणं कठीण असतं. इथे अपील करतायत, लाऊड अपील केलंय. सिंगलसाठी आलेत, सिंगल कंप्लीट करतायत. धावा येणं गरजेचं आहे. रन्स कहा से भी आए आना जरुरी है. सिंगल मिळाली आहे. स्कोअर कार्ड पुढे सरकेल 1 धावेच्या मदतीनं. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 24 धावा. वातावरण टाईट. क्रिकेट राखे तुमचे आधारस्तंभ इथे बक्षीस लावतायत. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. 6 बॉलवरती गेम फिरायला वेळ लागत नाहीये. क्रिकेटचा हा खेळ आहे. कमबॅक होऊ शकतं मित्रांनो. बॅट्समन तयार होतो विपुल ऐनकर, जो बराच वेळ नॉन स्ट्राईक एंड वरती उभा होता. मात्र इथे आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती आलेला संदेश पाटील. पहिलाच बॉल, प्रचंड वेग, कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. अगदी आपण पाहताय फ्लड लाईट्स ऑन झाल्यानंतर धावा बनवणं कठीण होत गेलं. सुरुवातीच्या पहिल्या मॅच मध्ये ज्या टीमनं 79 धावा कुठून काढल्या तो संघ इथे एक धावेसाठी संघर्ष करतोय. चांगला बॉल गतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कमी करत नाहीये. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. प्रचंड वेगानं अचूक टप्पा म्हटलं तर उत्तर कसं द्यायचं हा एक प्रश्न असतो. विपुल ऐनकर बराच वेळ स्ट्राईक वरती नव्हता, इथे स्ट्राईक वरती आलाय. दुसऱ्या बाजूने पडझड त्यानं पाहिली. स्टार प्लेयर आहे, कधीही रंग बदलू शकतो. इथे आपण पाहताय फुलटॉस मिळाला, फायदा उचलता आला नाहीये. सिंगल मिळेल, स्कोअर कार्ड पुढे सरकेल आणि ढासळलेला हा संपूर्ण डोलारा. स्कोअर कार्ड वरती तुम्ही पाहताय 25 धावा. 25 धावा किती पुरेशा ठरतील मित्रांनो. लास्ट ओव्हर इथे उंच मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. फिल्डर तिथे तैनात. झेलची सुवर्ण संधी पकडलाय झेल. (222) वंश 11 आणि त्यांच्या विरोधात श्री 11 बादशाह वॉरियर्स वंजारपाडा. दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इथे नाणेफेकीचा कौल आपण पार पाडणार आहोत. इथे पहिलाच बॉल खेळत असताना कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. फुलटॉस बॉल वरती यष्ठा गमावून बसलाय बॅट्समन. विकेट अजून एक मिळाली आहे. किरण बाद. सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. दिवसामध्ये धावा भरपूर आल्या. इथे आपण पाहताय तर रजनी क्रिकेटला आपण सुरुवात केली. फ्लड लाईट ऑन झाल्यानंतर मात्र धावांमध्ये थोडासा इथे आपण पाहताय तर तुटवडा पाहायला मिळतोय. धावफलकावरती स्थिरावलेला स्कोअर कार्ड 9 बाद. स्कोअर कार्ड टोटल आपण पाहिलं तर पाहायला मिळते 25 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. धावफलकावर 25. शेवटच्या बॉलवरती किती बनतील हा एक प्रश्न आहे. इथे फुलटॉस आहे. ऑन साइडला खेळलाय. फटका दर्जेदार. फिल्डर मात्र तैनात. वेगानं आला. सिंगल कंप्लीट. कंदे गिरे हुए. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. रनआउट. शेवटच्या बॉलवरती ऑल आउट आणि आजच्या दिवसात पहिली ऑल आउट झालेली टीम आपल्याला मिळाली. ज्यांनी धावा चांगल्या बनवल्या पहिल्या मॅच मध्ये ते
अर्थातच संघ आगरी वॉरियर खांडस 26 धाबांवरती ऑल आउट. बनवाव्या लागतील 27. चला टॉससाठी या. 222 वंश 11 आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानाच्या आतमध्ये उतरले श्री 11 बादशाह वॉरियर वंजारपाडा. दोनही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पहा जे लहान लहान मित्रमंडळी आमची तिथे खेळतायत, सर्वांना विनंती आहे तिथून थोडं बाजूला व्हा मित्रांनो. मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये ज्या ठिकाणी आपली मशाल पेटली आहे त्याचबरोबर तिथे शिवछत्रपतींचा जो पुतळा आहे त्याच्या आजूबाजूला जी मित्रमंडळी आहे, सर्व लहान लहान मुलं आहेत, सर्वांना विनंती आहे तिथून थोडंसं बाजूला व्हा. इथे मंचावरती जागा आहे. लहान मुलांना सुद्धा विनंती, आपण चारही बाजूला आपल्याला स्टँड्स खाली आहे, तिथे जाऊन बसा. वारंवार याच सूचना आपल्याला द्यायला लावू नका मित्रांनो. इथे आपण टॉस करतो आहोत. दोन जखमी वाघांच्या दरम्यान झुंज पाहायला मिळेल. अर्थातच 222 वंश 11 वासरे खोंडा परिसर आणि त्यांच्या विरोधात श्री 11 बादशाह वॉरियर वंजारपाडा या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. दोन जखमी वाघांच्या दरम्यान झुंज होईल. नाणेफेकीचा कौल आपण पार पाडतोय. निश्चित दोनही संघ एक एक सामना परास्त झालेत. मैदानावरती चांगला खेळ करण्यासाठी सज्ज असतील, तयार असतील. हा सामना डू ऑर डाय दोन्ही टीमसाठी असणार आहे. अतिशय महत्त्वाची मॅच या ठिकाणी पार पडेल. महत्त्वाचा मुकाबला. एका बाजूनं 222 वंश 11 वासरे खोंडा आणि श्री 11 बादशाह वॉरियर वंजारपाडा या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. महत्त्वाचा टॉस. 6 षटकांची मॅच. हेड इज कॉल. टेल आलाय आणि इथे टॉस जिंकलाय वंश 11. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात आणि निश्चितच जाऊया त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहताय चेसला सुरुवात होईल. 26 बनल्या 27 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, मैदानावरती कशी झुंज असेल आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आपण परिवर्तन करूयात. रायगडाचा बुलंद आवाज आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जोडला गेलाय. अर्थातच अजिंक्यजी भौड सर, एक नामवंत समालोचक आमचे मित्र या ठिकाणी जोडले जात आहेत. यस सर, ओव्हर टू यू. थँक्यू. या ठिकाणी आपण आवाज ऐकत होतात. शहापूरचा गोड आवाज, सोमनाथजी काळे सर यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत होता. पहिल्या सत्रामध्ये मॅचला अगदी चांगली रंगवली होती, परंतु धावा त्या ठिकाणी झाल्या नाही. पहिल्या सत्रामध्ये 36 बॉलमध्ये धावा केले, एकूणच 26 आणि 27 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलवरती सन्मान दिला होता, त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल, तदनंतर सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं आणि या 2 धावेच्या मदतीनं स्वतःही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज बाबेश. लो स्कोरिंग मॅच सातत्यपूर्वक आपण पाहत आलोय क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये. हाय व्होल्टेजनं होत असताना, परंतु तो हाय व्होल्टेज ड्रामा आपण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल का? परंतु तसं नाही.
क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा दर्जेदार दिमागदार चौकार. अजूनही विजयासाठी गरज आहे. भावेश लोंगले आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय शरद बुंदाडे. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ओपनिंग प्लेअर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. सध्याच्या घडीला भावेश लोंगले 27 धावा संख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. रुद्र वर्धन 11 टीमच्या अगेन्स्ट आगरी वॉरियर्स कांडस. चांगलं बॅटल रंगेल. डॉटबॉल आले तर प्रत्येक षटकामध्ये किमान 3-4 चेंडू डॉटबॉल टाकायचे आहेत. 1-2 मोठ्या विकेट मिळवायचे आहेत. परंतु ते प्रयत्न चालू केलेत गोलंदाज. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पंकजला पाहतोय. बोला तयार. यावेळेस दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, प्रतीक्षा करतायत. झेलला कॅरी केलं, झेलला अगदी चांगल्या रीतीनं गॅदर केलं आणि महत्वाची विकेट फलंदाज भावेश लोंगले या चेंडूवरती होईल बाद. बडी त्याचा वेग होता. अन्यायाविरोधात लढण्याचा इरादा त्याचा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानवंदना. डीजे देखील चांगली गीतं या ठिकाणी वाजवत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आणि जसं वातावरण ना तसे गीतं त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. भक्तिगीतं, तदनंतर लोकगीतं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे ऑपरेटर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आला आता या ठिकाणी दुसरं षटक घेऊन विपुल ऐनकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये 2000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना मिळवलं होतं. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, झेलला पकडलं आणि दुसरा मोठा धक्का मिळतोय. शरद बुंदाडे या चेंडूवरती होईल बाद. बॉलिंग ट्रॅकवरती आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज विपुल ऐनकर या गोलंदाजांना. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूर भगतला इनेट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. पहिली विकेट गमावली. फलंदाज भावेश बाद झाला. दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहतोय विपुलच्या पहिल्याच बॉलवरती विपुलनं परतीचा प्रवास करावा लागला तो शरदला. वेगावरती स्वार झाला. अचूक टप्पा त्याला साधलाय. अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण
विपुलकडनं आपण अलीकडच्या 2 बॉलवरती पाहिलं. पहिल्या बॉलवरती महत्वाची विकेट त्याने प्राप्त केली. दुसरा चेंडू तो डॉट बॉल टाकतोय. पर षटकामध्ये किमान 4 चेंडू तरी डॉट तुम्हाला टाकावेच लागतील. एकाच 2 चेंडूवरती सिंगल डबलचा शोध जरी झाला, परंतु यावेळेस चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा चिरत 4 धाब्यांसाठी चौकार. 4 रिप्ले मध्ये आपण पाहिलं डोल्याचे पारणे फिरणारा हा फटका होता. अगदी कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध त्या फटक्याला खेचलं. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, स्टायलिश फटका, 1 टप्प्या अखेर बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषा चिरत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी दर्जेदार केपीएल मधील चौकार. मयूर भगतच्या बॅटमधून आपण त्या ठिकाणी पाहतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, स्वतःचा बचाव केला या चेंडूवरती. डिफेन्स केलं होतं या चेंडूला मयूर भगत या फलंदाजानं. सेन्सिबल क्रिकेट आपण त्याच्याकडून पाहतोय. या अगोदर क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा चौकार आला, त्यानंतर एक स्टायलिश फटका अगदी समोरच्या दिशेमध्ये फक्त दिशा दिली, वॅकंट एरिया शोधली आणि रिकाम्या जागेमध्ये मारलेला तो चौकार आपण पाहिला. परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलं गोलंदाज विपुलनं. यावेळेस देखील फटका चांगला पॉइंट वरून, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी दर्जेदार चौकार. नऊ धाबसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचे आता निर्णायकारक 24 बॉल आणि 9 धाबसंख्येची गरज आहे. आव्हान अगदी सोपं आहे. सुरुवातीपासूनच आपण पाहिलं होतं, धाबसंख्येचं जर संरक्षण या मॅचमध्ये करायचं होतं तर टिचून मारा तुम्हाला करणं गरजेचं होतं. प्रत्येक बॉलर्सना खऱ्या अर्थानं किमान 4 चेंडू डॉट, 1-2 विकेट जर प्राप्त केले असतं तर या धाबसंख्येचं संरक्षण करणं तितकंसं मी तर म्हणेन सोपं बनलं असतं. परंतु तसं काही घडलं नाही. आक्रमणाला सुरुवात केली बाबेशनं. बाबेश फलंदाज बाद झाला, त्यानंतर शरद बाद झाला. कपिल आणि मयूर भगतची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राहिली. क्रिकेटमधील पुस्तकी फटक्याचा उपयोग त्यानं केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा चौकार, त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पलीकडे आलेला चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. एक चौकार त्यांनी लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत मारला, म्हणजे स्वतःला सिद्ध करत त्याची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली. 24 बॉल आणि 9 धाबसंख्येची गरज, 18 धावा धावफलकावरती. बॉल तयार, वेगावरती स्वार झालाय. कालच्या बाजूवरती चेंडू राहिला, उचली घेतली नाही आणि खालच्या बाजूवरती राहिलेला चेंडू स्किट होत यष्टीरक्षकाचा बैद घेतला. बीट करत फलंदाज कपिल आता ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो आणि बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. फटका यावेळेस फसला आहे, परंतु त्या ठिकाणी बॅकिंग चांगलं होतं. शॉट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं, प्रोटेक्शन चांगलं होतं आणि त्या कारणास्तली आपण पाहतोय संघासाठी धावा वाचवल्या. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल, सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक, अलोंग दी कार्पेटचा फटका, एक धाव जरूर देऊन जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 20 या अंकावरती. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दोन्ही अगदी विनर संघ पहिल्या मॅच मधून अगदी विजयी श्री खेचून आणत या मॅच मध्ये आता एकमेकांच्या अगेन्स्ट झगडत असताना रुद्रवर्धन टीमला आज सामना अगदी सोपा आहे. धावसंख्येचा पाठलाग करायचा. आता इथून पुढे 19 धावा 20 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे इथून पुढे आता 7 धावसंख्येचा शोध घ्यायचा आहे. पुन्हा एकदा ऑन साईड मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक धाव जरूर त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते.
सिंगलच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल तर 21 या धावसंख्येवरती. 21 धापलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. विजयासाठी अजूनही गरज आहे ती 6 या धावसंख्येची. बॉल तयार, फटका समोरच्या दिशेमध्ये. वन टप्प्या अखेर बॉल जाईल लॉंग ऑन, सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय विजयासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 18 बॉल आणि 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एकतर्फी लढत या अगोदर देखील आपण पाहिली आणि आत्ता देखील त्याच परिस्थितीमध्ये हा सामना. 2 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. शेवटचे निर्णायकारक 18 चेंडू शिल्लक आहेत. जसा फलंदाज मयूर भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्याने त्याचे जोहर दाखवले, त्याचा करिश्मा, त्याचा जलवा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. तब्बल 4 चौकार त्यानं या मॅचमध्ये लगवलेत आणि चांगली बॅटिंग. 2 धावसंख्येची आता विजयासाठी गरज आहे. कपिलला संधी आहे. 7 चेंडूमध्ये 17 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज मयूर भगत आणि हा विजयी चौकार येतोय. फलंदाज कपिलच्या बॅटमधून हा विजयी चौकार. हा सामना या ठिकाणी जिंकलाय रुद्र वर्धन 11 या टीमनं. पंच नो +4 आहे. ओके, थँक्यू. नो +4 आल्या. विजयी चौकार आपण त्या ठिकाणी पाहिला, परंतु 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी सहजरित्या या धावा जमवल्यात रुद्र वर्धन 11 या टीमनं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच